महाराष्ट्रात फिरत असताना आपण अशी अनेक ठिकाणं बघतो की ज्या ठिकाणांना निसर्गाने आकार दिलेला असतो। असंच एक ठिकाण बोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या परिसरात आहे आणि ते म्हणजे नीरा नदीवरचा नेकलेस पॉइंट। तर नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे या नेकलेस पॉइंटचा। पुणे जिल्ह्यातील असणारा भोर तालुका त्याच्या निसर्ग सौंदर्यासाठी ओळखला जातो। पुण्यापासून भोर 50 किलोमीटर अंतरावर आहे। भाटघर धरणाच्या परिसरात असणाऱ्या या नेकलेस पॉइंटला येण्यासाठी आपल्याला पुणे बेंगलोर हायवेवरून बोरकडे जाणाऱ्या म्हणजेच कापूरहोळपासून उजवीकडे वळावं लागतं। हा रस्ता पुढे बोरकडे जातो। कापूरहोळपासून हे ठिकाण 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। वाटेत बोरच्या अलीकडेच भाटघर धरणाच्या परिसरात एका छोट्या घाटाच्या सपाटीवर एक नयनरम्य दृश्य आपलं लक्ष वेधून घेतं। या ठिकाणी नीरा नदी यू आकाराचं वळण घेते। हे वळण या उंच टेकडीवरून बघितल्यावर याचा आकार एखाद्या नेकलेस सारखा दिसतो, त्यामुळे या पॉइंटला नेकलेस पॉइंट असं नाव पडलं। शेजारीत असणाऱ्या भाटघर धरणाची भिंतही आपल्याला इथून दिसते। या नीरा नदीवर आपल्याला नेरादेवधर, भाटघर, वीर अशी 3 धरणं बघायला मिळतात। पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर खुलून दिसतो। पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात इथं पर्यटक हा नेकलेस पॉइंट आणि या भाटघर धरणाचा परिसर बघण्यासाठी येतात। इथला हा परिसर इथे येणाऱ्या पर्यटकांना एक प्रसन्न अनुभूती देतो, त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांना फोटो काढण्याचा मोह आवरता येत नाही। या नेकलेस पॉइंट जवळच टेकडीवर शूरवीर कोयाजी बांदल यांची समाधी आपल्याला बघायला मिळते। नेकलेस पॉइंटच्या पुढे घाट उतरला की 2 वाटा लागतात। डावीकडचा रस्ता भोर शहराकडे जातो तर उजवीकडची वाट भाटघर धरणाकडे जाते। भोर कधी काळी पंत सचिव यांच्या भोर संस्थानाची राजधानी होती। भोर शहरात असणारा भव्य राजवाडा 1869 मध्ये चिमणाजी तृतीय यांनी बांधला होता। पुरातन भारतीय आणि युरोपियन बांधकामाच्या पद्धतीचा मिलाप साधून हा वाडा बांधला गेला होता। याच्या बांधकामाला त्या काळी 2 लाख रुपये खर्च आला होता। आजही वाडा जसाचा तसा आहे, त्यामुळे इथं अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांचं शूटिंग होत असतं। तर मित्रांनो, तुम्ही बोर परिसरात येत असताल तर या नेकलेस पॉइंटला, त्याचबरोबर बोरच्या राजवाड्याला व कोयाजी बांदल यांच्या समाधीला नक्की भेट द्या।